1 एप्रिलपासून सोनं बदलणार, सरकारचा नवीन निर्णय जाहीर. इराण-इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घेतला निर्णय. आता ग्राहकांना शेवटची मुदत 31 मार्च, कारण त्यानंतर सोन्याचा भाव अतिशय वेगळ्या पद्धतीने बदलणार आहे. अमेरिकेचे इराणवर सुरू असणारे हल्ले आणि प्रतिहल्ले याच्या पार्श्वभूमीवर 5 मिनिटांपूर्वी दिल्लीत मंत्रिमंडळाची गुप्त बैठक पार पडली आणि या बैठकीत जो निर्णय घेण्यात आला तो होता सोन्याचा. या निर्णयामुळे अमेरिका तोंडावर आपटणार आहे, कारण भारताने असा एक डाव टाकलाय ज्याने अमेरिका हरलीये. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सोन्याचा भाव आता फिक्स करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही कोणतीही अफवा नाही, तर थेट सरकारी यंत्रणेतून आलेली 100% खात्रीशीर बातमी आहे. आज सकाळी जेव्हा सोन्याचे भाव जाहीर झाले तेव्हा ते पाहून कित्येक माता भगिनी नाराज झाल्या होत्या. वाढलेले भाव पाहून अनेकांनी आपली खरेदी रद्द केली होती. पण आता जो निर्णय समोर आलाय त्यानंतर मात्र मार्केटमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि भीतीचा वातावरण निर्माण झालंय. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचं हजारो लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं, हे लिहून घ्या. आता तुम्ही म्हणाल, असं अचानक काय घडलं की सरकारला हा निर्णय घ्यावा लागला? तर नीट ऐका. आजवर आपण पाहिलंय की सोन्याचे भाव हे आपल्या हातात नसायचे. रशियात काही झालं की आपल्याकडे भाव वाढायचे. अमेरिकेत काही घडलं की आपल्याकडे सोनं महाग व्हायचं. पण आता भारत सरकारने ठरवलंय की आपल्या देशातल्या सोन्याचा लगाम आपण आपल्याच हातात ठेवायचा. बाहेरच्या देशात काहीही होवो, आपल्या देशातल्या सामान्य माणसाला सोनं कोणत्या भावात मिळावं हे आता आपला देश ठरवणार. तुम्हाला माहीत नसेल, पण गेल्या 15 दिवसात पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडी घडल्यात. रशिया आणि अमेरिकेमध्ये एक गुप्त करार झाला, ज्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार होता. इतकंच नाही तर अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लादला. पण आपला भारत देश आता जुना राहिला नाही. भारताने असा काही डाव टाकला की जगाचे डोळे विस्फारले गेले. गेल्या 15 ते 20 दिवसात भारत सरकारने इतकं सोनं खरेदी केलं आहे की जेवढं अख्ख्या 2025 सालात केलं नव्हतं. सरकारी आकडेवारीनुसार 2025च्या तुलनेत तब्बल 4 पट जास्त सोनं भारताने आपल्या तिजोरीत जमा केलंय. हे का केलं? तर आंतरराष्ट्रीय बाजारात आपला धबधबा निर्माण करण्यासाठी. आणि याचाच थेट फायदा आता 1 एप्रिलपासून तुम्हाला म्हणजेच ग्राहकाला होताना दिसणार आहे. आता 1 एप्रिलपासून सोन्याचे सगळे जुने नियम कचऱ्याच्या पेटीत जाणार आहेत. आपल्याकडे आता फार कमी वेळ उरलाय. 1 एप्रिलला सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा सोन्याचे जे दर तुमच्या समोर येतील ते पाहून अनेकांना धक्का बसेल. पूर्वी कसं व्हायचं? सकाळी एक भाव, दुपारी एक आणि संध्याकाळी तिसराच. सामान्य माणूस विचारात पडायचा की नक्की सोनं घ्यावं तरी कधी. दुकानदाराकडे गेलं की तो वेगळाच भाव सांगायचा. पण आता हा गोंधळ कायमचा संपणार आहे. सरकारने सोन्याचा जो कृत्रिम फुगा फुगवला होता तो आता फोडण्याचा निर्णय घेतलाय. काही मोठे व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय शक्ती मुद्दाम सोन्याचे भाव वाढवून सर्वसामान्यांची लूट करत होते. हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी सरकारने गोल्ड बिल आणण्याचं पक्क केलंय. 1 एप्रिलपासून जे नवीन दर येतील ते थेट सरकारी यंत्रणेद्वारे नियंत्रित केले जातील. यामुळे काय होईल तर सोन्याच्या दरात जी रोज हजारो रुपयांची चढउतार व्हायची तिला आता लगाम बसेल. सध्या मार्केटमध्ये जी धांदल उडाली आहे ती याच भीतीपोटी आहे. लोक विचारत आहेत, आत्ताच सोनं घेऊ की 1 एप्रिलची वाट बघू? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढे देणारच आहे. पण त्याआधी हे समजून घ्या की ही संधी पुन्हा मिळणार नाही. मंडळी, ही माहिती काढण्यासाठी आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. आम्ही काही जुन्या जाणत्या सराफा व्यापाऱ्यांशी आणि मार्केटच्या तज्ज्ञांशी गुप्तपणे चर्चा केली. त्यांनी जी माहिती दिली ती ऐकून आम्हीही चक्रावून गेलो. मार्केटमध्ये काही अशा गोष्टी चालतात ज्या सामान्य माणसाला कधीच कळत नाहीत. उदाहरणार्थ, काही मोठे गुंतवणूकदार एकाच दिवशी टनाने सोनं खरेदी करतात, ज्यामुळे मागणी वाढते आणि भाव अचानक वधारतात. यात नुकसान कोणाचं होतं? तर तुमचं आणि माझं. सराफा बाजारातले काही गब्बर लोक या नवीन नियमामुळे आता घाबरले आहेत, कारण 1 एप्रिलपासून त्यांना मनमानी दराने सोनं विकता येणार नाही. आम्ही 100हून जास्त लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून हेच निष्पन्न झालं की सामान्य ग्राहकाला तांत्रिक गोष्टी माहीत नसल्यामुळे त्याची फसवणूक केली जाते. घडणावळ म्हणजेच मेकिंग चार्जेस आणि GSTच्या नावाखाली तुमची कशी लूट होते हे तुम्हाला माहीत आहे का? 1 एप्रिलच्या नवीन नियमात यावरही कडक निर्बंध येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही आता घाईघाईत सोनं घेत असाल तर थांबा. ही माहिती नीट ऐका आणि मगच निर्णय घ्या. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. सोन्याचे 3 मुख्य प्रकार असतात: 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. 18 कॅरेट जे प्रामुख्याने हिऱ्याच्या दागिन्यांसाठी वापरलं जातं. 22 कॅरेट ज्याचे आपण लग्नाचे दागिने बनवतो. 24 कॅरेट जे शुद्ध सोनं असतं, बिस्किटं किंवा नाणी.
1 एप्रिलपासून या तिन्ही प्रकारच्या भावात मोठी तफावत पाहायला मिळणार आहे. सध्याचे भाव आणि 1 एप्रिलचे भाव यामध्ये जमीन आसमानाचा फरक असू शकतो. आजचे भाव पाहून जे लोक म्हणत आहेत की सोनं महाग झालंय, त्यांना 1 एप्रिलला एक वेगळंच चित्र दिसेल. सरकारने ठरवलंय की सोन्याचे दर आता फिक्स केले जातील. म्हणजे एका दुकानात एक आणि दुसऱ्या दुकानात दुसरा भाव हा प्रकार आता चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात, मग तुम्ही मुंबईत असा किंवा गडचिरोलीत, तुम्हाला एकाच सरकारी दराने सोनं मिळेल. हा निर्णय क्रांतिकारी आहे. पण यामुळे काही काळ मार्केटमध्ये सोन्याचा तुटवडा भासू शकतो. म्हणून तुम्हाला आतापासूनच सावध राहायचं आहे. तुम्हाला माहीतच असेल, 31 मार्च हा आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. या काळात बँका, सरकार आणि मोठे व्यापारी आपला सगळा हिशोब पूर्ण करत असतात. 1 मार्च ते 31 मार्च या काळात पैशाच्या बाजारात प्रचंड हालचाली होतात. म्हणूनच सरकारने 1 एप्रिलचा हा मुहूर्त निवडलाय. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या बाबतीत इतका मोठा कायदेशीर प्रयोग होतोय. आज तुम्ही टीव्हीवर ज्या बातम्या पाहताय किंवा पेपरमध्ये जे भाव वाचताय ते आता कालबाह्य झाले आहेत. आता फक्त आणि फक्त नवीन गोल्ड पॉलिसीनुसारच व्यवहार होतील. काही लोक ही बातमी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून ते त्यांचा जुना साठा महागड्या दराने विकू शकतील. पण तुम्ही सुजाण आहात. जर तुम्हाला कोणी जुन्या दराने सोनं विकायचा प्रयत्न केला तर त्याला या नवीन नियमाबद्दल विचारा. तुमची फसवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना आत्ताच शेअर करा, कारण त्यांचंही नुकसान होता कामा नये. आता तुमच्या मनातल्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर, नक्की सोनं घ्यायचं कधी? जर तुमच्या घरात पुढच्या महिन्यात लग्न असेल तर तुम्ही आत्ताच खरेदी करावी की 1 एप्रिलची वाट पाहावी? तज्ज्ञांच्या मते सध्या मार्केटमध्ये बबल म्हणजेच फुगा तयार झाला आहे. 1 एप्रिलला हा फुगा फुटण्याची दाट शक्यता आहे. पण त्याच वेळी सोन्याची मागणी इतकी वाढेल की दुकानांमध्ये रांगा लागतील. आम्ही जेव्हा व्यापाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की 1 एप्रिलपासून सोन्याची शुद्धता म्हणजेच हॉलमार्किंग आणि दराबाबतचे नियम इतके कडक होतील की ग्राहकाचा फायदाच होईल. त्यामुळे जर तुमची खरेदी तातडीची नसेल तर 1 एप्रिलपर्यंत थोडा दम धरणं तुमच्या फायद्याचं ठरेल. पण जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर सध्याची चढउतार तुमच्यासाठी संधी असू शकते. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आजचे ताजे दर नीट तपासा. 18, 22 आणि 24 कॅरेटचे नेमके दर काय आहेत हे मी तुम्हाला आता पुढील काही मिनिटांत सविस्तर सांगणार आहे. मंडळी, सोन्याचा हा खेळ जितका सोपा दिसतो तितका तो नाही. 1 एप्रिलपासून जो नवा कायदा येतोय तो तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत सरकारचा निर्णय यामुळे सोन्याचे भाव बदलणार आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका. पुढील 30 सेकंदात आपण आजचे ताजे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर स्क्रीनवर पाहणार आहोत. पण हे भाव फक्त आजपुरते मर्यादित आहेत. सर्वात आधी आपण आजचे चांदी आणि सोन्याचे रेट आपण पाहतोय. पहा, पुढील महिन्यापासून सोने चांदीमध्ये काय बदल होणार हे जाणून घेण्याआधी आजचे ताजे भाव आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे, कारण की आजच्या भावात खूप मोठा बदल जाणवलाय. चांदीचा आजचा भाव हा 259 रुपये त्या ठिकाणी झालेला आहे प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 2590 रुपये आणि तेच एका किलो चांदीसाठी 2,59,000 रुपये प्रति किलो ही चांदी आज विकली जात आहे. आता ही चांदी जवळपास 300 रुपये प्रति ग्रॅमपासून घसरत येऊन या युद्धाच्या काळामध्ये जवळपास 41 रुपये म्हणजेच 41,000 रुपये प्रति किलोच्या पाठीमागे याची घसरण झाली आहे. त्यानंतर 18 कॅरेट सोन्याचा जर भाव आपण बघितला तर तो आहे 12,183 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 18 कॅरेट सोनं 1,21,830 रुपये. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा जर भाव आपण बघितला तर तो 15,900 रुपये. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,59,000 रुपये प्रति तोळा हे 24 कॅरेट सोनं आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा जर आपण हिशोब केला तर तो आहे 14,462 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,44,620 रुपये. तर अशा पद्धतीनं सोने चांदीचे रेट आज त्या ठिकाणी कमी झालेले लक्षात येत आहे. गेल्या युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या भावामध्ये 2-3 दिवस थोडीशी वाढ झाली होती, पण त्यानंतर सलग घसरण होताना आपल्याला दिसून येताना लक्षात आलेली आहे. आता पुढील महिन्यामध्ये जर हे युद्ध जर थांबलं तर सोन्याच्या भावामध्ये वाढ आपल्याला निश्चित पाहायला मिळू शकते. त्यावेळेस डॉलरचा भाव वाढेल, डॉलर पुन्हा एकदा घसरेल आणि डॉलर घसरला की डॉलर घसरल्यानंतर सोन्याकडे गुंतवणूक वाढणार आणि सोन्याचा भाव हा
वाढताना आपल्याला दिसून येऊ शकतो. आता यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.